आपल्या सर्वांचं स्वागत। उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि राज्यभरात सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे, कारण अनेक ठिकाणी ज्यांना उमेदवारी मिळालेली नाहीये त्यांनी नाराजीचा सूर आळवलाय। संभाजीनगरमध्ये तर या नाराजीचा उद्रेक पाहायला मिळालाय। उमेदवारी न मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवार आक्रमक झालेत। नाशिकमध्ये एबी फॉर्मसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा गोंधळ पाहायला मिळालाय। नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात तोडफोड केली। पुण्यामध्ये एबी फॉर्म न मिळाल्याने शिवसैनिक संतप्त आहेत। अकोल्यात विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। अमरावतीत एबी फॉर्म न मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्की। राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। मुंबई वगळता सर्व ठिकाणी अर्ज भरण्याची मुदत उलटून गेलेली आहे। अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी शेवटपर्यंत उमेदवार जाहीर केले नव्हते। उमेदवार जाहीर केल्यानंतर अगदी अखेरच्या टप्प्यामध्ये एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं। त्यामुळे अनेक इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत, एबी फॉर्म मिळाले नाहीत। ज्यांना पक्षाचे एबी फॉर्म मिळाले नाहीत त्यातल्या अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे आणि नाराजी व्यक्त करताना अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला। छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, पुणे, अकोला, अमरावती या सगळ्याच ठिकाणी अनेक पक्षाच्या उमेदवारांनी आपल्याच पक्षाला घरचे आहेर दिले। माझे सहकारी तेजस मोहतुरे आता आपल्या सोबत आहेत नागपूरमधली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। तेजस, नेमकं काय झालेलं आहे? कुठल्या कुठल्या महानगरपालिकांमध्ये गोंधळ दिसतोय आणि आत्ताची परिस्थिती काय? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये सध्याच्या घडीला आलबेल महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे। हे आलबेल जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पाहायला मिळतात। म्हणजे एकूणच जे आहे ते संपूर्ण गोंधळाचे वातावरण सध्या कार्यकर्त्यांमध्ये, संभ्रमाचे वातावरण सध्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे। नागपुरामध्ये अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी चक्क जे आहे ते आपलं कार्यालय फोडलं। ज्या कार्यकर्त्यात ते बैठकीसाठी जात होते, त्या कार्यालयात जे कार्यक्रमासाठी जात होते त्याच कार्यालयात जाऊन त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला आणि आपल्या पक्षाला एकंदरीतच घरचा आहेर दिला आणि शहराध्यक्ष असेल, पदाधिकारी असेल यांच्या समोर जे आहेत जे इच्छुक उमेदवारी होती त्यांची शेवटी जे आहे ती उमेदवारी नाकारली पक्षाने। अशाच वेळी त्यांनी जे आपल्या पक्षातील असलेल्या टेबल असेल, खुर्ची असेल, यासोबत असेल काचा असतील याची तोडफोड केल्याचे चित्र समोर दिसत आहेत। नागपुरात जर बघितलं असेल तर भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जे आहे एकला चळवळीचा नारा येथे दिलेला आहे। 50च्या वरती एबी फॉर्म जे आहेत ते आपल्या इच्छुक उमेदवाराला दिले। असे तर जर बघितलं असेल तर भाजपचे नाराज कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे नाराज कार्यकर्ते असतील, यासोबत काँग्रेसचे नाराज कार्यकर्ते हे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत। अशांना जे आहेत ते काल 2 दिवसात त्यांनी पक्ष प्रवेश केला। अशांना जे आहेत ते पक्षाने एबी फॉर्म दिल्याचे मत जे आहे ते नाराज कार्यकर्त्यांचे, अशा वेळी त्यांनी जे आहे ते लक्ष केंद्रित करून आपल्या पक्षाच्या कार्यालयाला जे तोडफोड केल्याचे दृश्य समोर येताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने नागपुरात आपण जर बघितलं असेल तर महायुतीमध्ये जे आहेत भाजप आणि शिवसेनेने युती केलेली आहे, तर राष्ट्रवादीने एकला चळवळीचा नारा दिलेला आहे। अशातच हा गोंधळ सध्याच्या घडीला नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे आहे ते पाहायला मिळत आहे। धन्यवाद तेजस, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर नागपूरमधल्या गोंधळाची माहिती तेजस आपल्याला देत होते। काही ठिकाणी तर कार्यकर्ते अक्षरशः तोडफोडीवर उतरले। ज्या पक्षाच्या कार्यालयामध्ये या कार्यकर्त्यांनी गेले अनेक दिवस वेगवेगळ्या गोष्टीच्या बद्दल निर्णय घेतले, त्याच पक्षाच्या कार्यालयांची आज त्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली।